देऊन ये. आलेच. आई, आता आपण पुऱ्या तळायला घेणार होतो ना, मग आता बिना तेलाचं कसं काय बनवायचं आपण? आणि आता काहीतरी वेगळं खायला करून दिलं ना यांना की मग हे जेवणार नाहीत. सगळं वाया जाईल केलेलं. अगं जेवेल का तू? तू एक काम कर, तू ना त्यांना ती कॉफी दे. हा, बाकी सगळं मी बघते. थांब, मी आलेच. देते ना, देते कॉफी. कॉफी देते, मग त्यानंतर काहीतरी छान खायला पण करून देते. मग गरमागरम जेवण पण करून वाटते. मी बसा जुजू आणि मन्या गप्पा मारत. काय करायचंय? बसा गप्पा मारत. हवेत तेवढ्या गप्पा मारा. काय बोलतायत ऐकायला पण येत नाहीये. जाऊ दे, मला काय करायचंय? मारा गप्पा. तुम्ही कॉलेजमध्ये असताना काय धमाल करायचो ना जिजू? दोज वर दी डेज. हा, आय मिस ऑल दोज. चैतू कसा आहे रे? मला तर वाटलं तो इथेच भेटेल मला. मी काहीतरी विचारलं, चैतू कसा आहे सांग ना. बरं, he's fine. हो, आय नो. चैतूचा विषय काढल्यावर तुला कुणालची आठवण आली, राईट? मी सुद्धा कुणाला खूप मिस करते. काय सुंदर ग्रुप होता आपला. कोणाची तरी ना नजर लागली रे आपल्याला. आपण असंच गप्पा मारत बसलो ना तर काम राहील बाजूला. हो या. एक काम कर, तू ना मला तुझ्या प्लॉटचे कम्प्लीट डिटेल्स दे आणि त्या सिमिलर केसेसचा रेफरन्स तुला दाखवतो मी. तुला काही हवंय का तिथून? हो, एक पुस्तक हवं तिकडनं. मला सांग ना, मी देते. अरे मी घेतो ना म्हणे. अरे ओके, मला सांग कुठलं हवंय. अगं घे. तुम्ही इथे बसा ना. म्हणजे तुम्ही इथे निवांत बसा. तुम्हाला काही हवं असेल तर मी देते ना. कुठलं पुस्तक हवंय तुम्हाला? अगं तुझी उंची बघ, नाही पोचणार आहेस तू. मीच घेतो, थांब. थँक्यू. बस. अच्छा, म्हणजे माझी उंची कमी आहे आणि या मन्याची जास्त. हिला म्हणावं, देव एका वेळेला एकच उंची देतो, शरीराची तरी नाहीतर बुद्धीची तरी. तुमच्यासाठी काळी कॉफी आणली. हा, ठेव इथे. माफ करा चुकून. हसलं का? बघून कर. I'm so sorry, I'm so sorry. तू का सॉरी म्हणतोयस? हो तिकडे. अगं सायली, तू पण ना. जास्त कर. मी लक्ष द्यायचं ना. अगं ठेव. नाही म्हणजे कॉफीचा ट्रे हातात धरून किती वेळ उभी राहणार आहेस तू? ठेव. मी आता किती चुकीचा विचार केला, पण मला इतका राग काय येतोय? बाबा, सँडी आलाय तुम्हाला भेटायला. पाय पडतो बाबा. हॅपी गुढीपाडवा. तुमच्यात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा या अशा देतात? सँडी कशाला फालतू इम्प्रेशन मारायला जातोय? मी याला फक्त कामापुरती उत्तर द्यायला सांगितली आहेत ना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही. तन्वी, याला प्रसाद दिलास का? हा, हो हो, सुमन काकीने दिला ना. तू जरा बाहेर जा, मला फक्त सँडीशी बोलायचं आहे. पण बाबा मी इथे नाही अगं,
मी जीव नाही घेणार आहे त्याचा, जीव नाही घेणार. आणि तुला बोलवे नसतं मी. आणि हो तुम्ही जाताना दरवाजा लावून घ्या. सँडी, अरे लगेच तन्वीला मेसेज करून कळवायची काहीच गरज नाही. तू माझ्याशी बोलायला आलास ना? हो. मग आपण बोलूयात ना. ठेवा फोन. बस बस. बाय द वे, तुला माझा प्लॉट कुठे ते लक्षात आलाय ना? नाही कुठे? अरे आपण नाही का गेलो होतो वन नाईट ट्रिपला, लेक साईडला, एक्झॅक्ट तिकडे. तिथे या दॅट ट्रिप वॉज सो अनफॉरगेटेबल. तुमच्यासाठी काही खायला करू का? सायली एक मिनिट. त्यावेळेस ट्रिपवर रात्री लाईट गेले होते आणि त्या लेकच्या साईडला आपण दोघेच होतो. जस्ट यू अँड मी. यस, यू अँड मी. विक्की, जेवायलाच वाटतं तुम्हाला गरम गरम. आता काही दुसरं केलं ना खायला तर मग जेवणार नाही ना तुम्ही दोघं. मग काय करू नक्की? जेवायलाच वाढू का आता? नाही हा, म्हणजे मला लगेच जेवण वगैरे नको आहे. मी काहीतरी लाईटच प्रिफर करेन. सायली एक काम कर, काहीतरी हेल्दी आणि लाईट असं घेऊन ये. हो, आणते ना. म्हण्या हे त्यानंतर ना हे हेल्दी आणि लाईट म्हणजे नक्की काय करू? मसाला ओट्स. येस, युअर फेवरेट राईट. यू रिमेंबर? ऑफकोर्स, कसं विसरणार मी. सायली 2 मसाला ओट्स प्लीज घेऊन ये. करते हा. म्हण्या त्या प्लॉटचं ना. मन्या, म्हणजे तुमचं पाळण्यातलं नावच मन्या आहे का? एक्सक्यूज मी. म्हणजे कोणाची आत्या असं कुर्र मन्या असं नाव कसं काय ठेवू शकते ना? नाही म्हणजे ऑफकोर्स नाही. मग पाहण्यातलं नाव मन्या वगैरे कसं काय असू शकतं ना? माझं नाव मानसी आहे. मानसी. वा, छान नाव आहे मानसी. हा ना? नाही तर हे काय मन्या मन्या. ए नाही हा, मन्या त्याहूनही जास्त स्पेशल आहे. राधा त्याच्यापेक्षा जास्त. का माहितीये? कारण ते नाव माझ्या जुजूने ठेवलंय ना. मी त्याला प्रेमाने जुजू म्हणते आणि तो मला प्रेमाने मन्या म्हणतो. म्हण्या तुला आठवतं माझ्याकडे टी शर्ट होता ज्यावरती मांजरीचं चित्र होतं आणि ती मांजर ना सेम तुझ्यासारखी दिसत होती, म्हणून तुझं नाव मी मन्या. तशी क्यूट आणि स्वीट लिटल मन्या. पण जुजू तुला आपण परत तेच करतोय, जुन्या आठवणी काढतोय आणि काम राहते बाजूला. कामावर लक्ष देऊ आपण आता. तू आणतेस ना नाश्ता? हो हो हो, आणते ना. हेल्दी आणि लाईट आणते हा. मसाला ओट्स राईट. थँक्यू. त्या प्लॉटवर ना मला जुजू काम करूच आपण, पण मला आधी सांग, ही स्वीट मुलगी कोण आहे? म्हणजे मी हिला कधीच बघितलं नाही आधी. ती सायली आहे, माझी बायको. व्हॉट? हा? आर यू सिरियस? बायको म्हणजे तू लग्न केलंय आणि सांगितलं सुद्धा नाही? सांगितलं नाहीस मला? आणि इतका वेळ झाला मी इकडे आहे, साधी ओळख सुद्धा करून दिली नाहीस रे माझी तिच्याशी. म्हणजे लक्षातच नाही की ओळख करून द्यायला पाहिजे. मला या फॉर्मॅलिटी जमत नाही, तुला माहिती आहे ना. ओके ओके, पण जुजू मला अजूनही बिलीव्ह होत नाहीये. मला कधीच वाटलं नव्हतं की तुझी बायको अशी साधी सिंपल वगैरे असेल. नाही म्हणजे कॉलेजमध्ये असताना तुझं लक्ष काय माझ्यासारख्या हॉट मुलींकडे असायचं ना, मग बायको पण माझ्यासारखी हॉट शोधायचीच ना. मला शक्य होत यार, काही बोलते. ओके, लक्ष दे इथे. लग्नाचं जेवण जेवून जायचं. सायली, जरा इथे येतेस का? आले आई. सँडी, सँडीच नाव ना तुझं? हो. सँडी, प्रश्न क्रमांक 1, तुझं तन्वीवर किती प्रेम आहे? माझं तन्वीवर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. हो. वा. आता प्रश्न क्रमांक 2,
यापेक्षाही तन्वीवर जास्त प्रेम आहे? नीट विचार करून उत्तर द्या. असली ही गडबड नाही आहे. तुझं जर उत्तर हो असेल तर यातला एकही रुपया तुला मिळणार नाही, आणि जर नाही असेल तर हे सगळे पैसे तुझे. काही झालं तरी प्रिया मला इतके पैसे नाही देऊ शकणार. थोडीशी चिल्लर घेऊन मी तिच्यासाठी किती दिवस नाटक करू? तुझं खरंच तन्वीवर खूप 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 प्रेम दिसतंय. अहो, पैशांची गरज कोणाला नसते हो. आणि लक्ष्मी समोरून चालून येत असेल तर नाही म्हणायचं नसतं. हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. तू जेव्हा तन्वीचा साखरपुडा मोडायला लावत असता तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. आता हे सगळे पैसे घ्यायचे आणि ताबडतोब इथून निघून जायचं, आणि तन्वीच्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीही यायचं नाही. निघाले. आणि फोन उचल, फोन उचल. फोन का घेत नाहीये? बघते चला. अरे यार, खिल्लेदार बरोबर याचं काय बोलणं झालंय हेही माहित नाही. स्वतःला समजून तरी जायचं, तेही नाही गेला सगळं. मरतोय काय माहिती सँडी. सँडी फोन का घेत नाहीये? सँडी, तुझा फोन आता कधीही घेणार नाही. उगाच वेळ नको आहे घालूस. बाबा, मला काही कळलं नाही. मला ज्या सँडीवर तुझं प्रेम होतं, तू लग्न करणार होतीस, त्याचं तुझ्यावर काडी इतकंही प्रेम नाहीये मला. त्याचं प्रेम फक्त तुझ्या बापाच्या पैशावर आहे. त्यानं त्याच्या आयुष्यात कधी बघितलं नसेल इतका पैसा टाकला मी त्याच्यासमोर, आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून जायला एका पायावर तयार झाला. सँडी तुमच्याकडचे पैसे घेऊन गेला? बाबा, सँडी तुमच्याकडचे पैसे घेऊन गेला, मला सोडून गेला सँडी. बाळा, त्याच्यासमोर पैसे टाकणं ही त्याची परीक्षाच होती. त्यात तो सपशेल नापास ठरला. त्यानं तुझ्यासाठी ते पैसे नाकारले असते ना तर मानलं असतं त्याला, पण त्यानं त्याचं खरं रूप दाखवलं. बाबा, बाबाचा किती विश्वास होता हो सँडीवर. तो असं लोभी निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बाबा, बाबा माझ्या आयुष्यात खरं प्रेम नाहीच आहे का हो? पण भारत, तू तू वाचलीस त्याच्यापासून. त्यानं तुला फसवलं असतं राजा. त्यानं तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं राजा. तू बरं झालं की नाही सांग? बरं झालं ना? मसाला ओट्स, लाईट अँड हेल्दी. तुझ्या त्या प्लॉटचं रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, सातबारा आहे ना? हो, सगळे पेपर्स ऑर्डरमध्ये आहेत. मी तुला मेल करते. हो. आणि तो जो क्रिमिनल आहे, जो क्लेम सांगतोय, त्याचे पोलीस रेकॉर्ड्स आहेत ना, खूप आहेत. इनफॅक्ट मी लोकल पोलीस स्टेशनशी सुद्धा बोलले. ग्रेट, फॅन्टास्टिक. तुमचे मसाला ओट्स. हा, ठेवते. आणि सरांना सांग मला डिस्टर्ब करू नका प्लीज. ओके. बरं, ते रेकॉर्ड तुझ्याकडे येतात? हो आहेत, फोनमध्ये आहेत. मी तुला मेल करते. हे बघ तोपर्यंत. अगं ठेव ना, मी खाऊ नंतर आरामात. बायको, माझी कॉफी नाही दिलीस बरी आणून. ठीक आहे, इथेच ठेवली आहे. बरं, दे मग. नाही नाही, तुमची तुम्हालाच येऊन घ्यावी लागेल. हं? माझी उंची कमी आहे ना, हात पुरणार नाही माझा. इथे यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, या या.